आपल्या बरोबर निर्णय केला, आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जायची सुरुवात होते। आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी 4000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय। 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली। एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8,73,000 शेतकऱ्यांना 700 कोटी रुपये 1 रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले। आणि यात मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जिगाव सारखा प्रकल्प असेल, जिगाव प्रकल्पाला या ठिकाणी 6000 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचं आपण पूर्णत्वास नेतोय। शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले, पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले। पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही, आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी 550 किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय। वैनगंगेपासनं नळगंगेपर्यंत पैनगंगेपर्यंत पाणी नेतोय। देशातला अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रकल्प 80,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला आणि 550 किलोमीटर हे पाणी आणून या बुलढाणा जिल्ह्याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मला सांगा हे दुसरं कोणी करू शकतं का? या सरकारमध्ये ही ताकद आहे म्हणून आम्ही हे करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून अनेक प्रकल्प आहेत। आज आपण पाहू शकतो अर्कचेरी असेल, आलेवाडी असेल, 482 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले। वेगवेगळ्या प्रकारची जी कामं या ठिकाणी आहेत, मला अतिशय आनंद आहे। मी त्याची यादी वाचणार नाही, मुख्यमंत्र्यांना देखील भाषण करायचं आहे। आज पोलीस अधीक्षक कार्यालय असतील, पोलिसांचं हाऊसिंग असेल, वेगवेगळ्या गोष्टींना आपण निधी दिलाय, सगळ्याचं उद्घाटन होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं। आमदार साहेब, मला तर वाटतं हा एक रेकॉर्डच असेल, एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं। आणि आज आपण हा संकल्प घेऊया, पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय, पण महापुरुषाच्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं आहे, अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानतो। काही बहिणी दूर होत्या, त्यामुळे त्या राख्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकल्या नाही। बहिणींनो, तुमच्या राख्या मनातून आमच्यापर्यंत पोहोचल्या। बहिणींचं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातनं दिसतं, हे त्यांच्या हृदयातनं दिसतं, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतं। तुमचं हे प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या। हे तुमचे भाऊ तुमचं कल्याण करण्याकरता दिवस रात्र एक करतील, एवढाच विश्वास तुम्हाला देतो। मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे, त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, मला, आम्हाला सगळ्यांना तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली, जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालंय। बहिणींनो, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचा आहे, पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचा असेल तर आपल्याला या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, मुली आहेत, यांचा विकास करावा लागेल। जेव्हा महिला
विकासाच्या केंद्रीकरणात येतील, आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील, त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो. आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले. या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला 11 लाख लखपती दीदींचा सत्कार आम्ही केला, ज्या आपल्यासारख्याच सामान्य गृहिणी होत्या, पण आज कोणी वर्षाला 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख कमवतायत मोदीजींच्या लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत. आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला, महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं. म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील. त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं. महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, चौथ्या वर्गात गेली की 7,000, 7व्या वर्गात गेली की 7,000, असं करत करत मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1 लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला. आज लेक लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली. त्यासोबत एसटी मध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला. भगिनींनो, जेव्हा एसटीचा मोफत प्रवास सुरू केला, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले, म्हणाले आमची एसटी तोट्यात जाईल. पण आम्ही सांगितलं नाही, हे तर करावंच लागेल. काही दिवसांनी तेच लोक आले, म्हणाले इतकी चांगली योजना तुम्ही आणली, इतक्या महिला प्रवास करतायत, आमची एसटी फायद्यामध्ये आली. तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. आणि आता तर मला माहिती आहे, आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते. तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात, तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात, आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता. मी अर्ध्या पैशात करून येते, म्हणून आमची ताईच आता जाते आहे. अशा प्रकारे आमच्या तायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे. आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत. सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू. शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे, काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील. मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार. मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले. दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय. आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही. आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या. काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले
आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू. नुसतं म्हणून थांबले नाही, तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला